नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, आज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे लॉजिकल रिझनिंग, तार्किक क्षमता. बरेचसे विद्यार्थी या टॉपिकला बघा आधी केलेलं नसतंय. महत्त्वाचं टॉपिक यासाठी म्हणते की कारण बघा यावरचे जे प्रश्न विचारले तर ते कशा स्वरूपात असतात, कसे सॉल्व्ह करायचे असतात हे तुम्हाला इथे नक्कीच समजेल. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, फायदा होणार आहे या सेशनचा. कारण बघा इथे जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इझिली या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहे. सहजरित्या तुम्ही या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते सांगू शकता. तर प्रॉपरली प्रत्येक गोष्ट आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि बाकी सर्वच विद्यार्थी हे टॉपिक्स करतात असं नाही, त्यामुळे हे तुमच्या हातचे मार्क्स बनू शकतात जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर, ठीक आहे. तर आता यातला पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट आपण इथे शिकायला सुरुवात करूयात, ज्याचं नाव आहे स्टेटमेंट अँड अझम्पशन, ज्याला आपण विधान आणि गृहीतक म्हणतोय. विधान आणि गृहीतक. आता ऍझम्पशन वगैरे म्हणजेच एखादी गोष्ट ज्या वेळेस घडत असते, ठीक आहे. मग एखाद्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण काहीतरी या ठिकाणी अंदाज लावत असतोय. आपण बघा पूर्वधारणा जी आपली असते, म्हणजे एखादी गोष्ट आपण काय करतोय, विचार करतोय की बाबा रे, जर सरांनी या ठिकाणी संडेला मॅरेथॉन लावलेला आहे झेडपी भरती विशेष, एक एक्झाम्पल म्हणा, याचा अर्थ त्याच्या मागे पूर्वधारणा काय असते की माझ्या सेशनला लोक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील. ज्यांच्या झेडपीच्या जून महिन्यामध्ये परीक्षा आहे त्यांच्यासाठी माझं सेशन जास्त उपयोगी ठरेल. जे विद्यार्थी खरोखर मनापासून तयारी करतात ते नक्कीच माझ्या सेशनला जॉईन होतील, 4 गोष्टी नवीन शिकतील आणि त्यांचा स्कोर जो आहे तो वाढेल. म्हणजे हा मी विचार केलेला असतोय. हे त्या क्लास लावण्यामागचे काय असणार आहेत, ऍझम्पशन्स असणार आहेत. तर राईट, हे ऍझम्पशन झाले. येस और नो? म्हणजेच यालाच आपण काय म्हणतोय, पूर्वधारणा, ऍझम्पशन्स. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटला अनुसरून काय या ठिकाणी आपण त्याच्या आधी विचार केलेला असतो त्या गोष्टी आपल्याला ओळखायच्या असतात. बघा तिथे डेंजर, इलेक्ट्रिक प्रेशर 440 वोल्ट्स. आता खतरा, बिजली का दबाव 440 वोल्ट्स असं लिहिलेलं आहे. अच्छा, धोका. आता एक समजा इलेक्ट्रिकचे जे खांब आहे त्याच्या बाजूला एखादी पेटी आहे, ठीक आहे, त्याच्यावर हे लिहिलेलं आहे किंवा खांबावर हे लिहिलेलं आहे. तर याचाच अर्थ हे कशासाठी लिहिलंय, कशासाठी दर्शवलंय, का ते बोर्ड लावलेला आहे, कारण बघा इथे धोका आहे. बिजलीचा जो प्रेशर जो आहे तो 440 वोल्ट्स आहे. जर तुम्ही खांबाला हात लावला तर तुम्हाला काय होऊ शकते, करंट लागू शकते, तुमचा जीव हे जाऊ शकतो. म्हणजे धोकादायक आहे हे या ठिकाणी सुचवण्यासाठी या गोष्टी. म्हणजे ते लावण्यामागचं उद्दिष्ट याच्या आधी काहीतरी घटना घडलेली असेल, कोणाचा तरी जीव गेला असेल किंवा तुम्हाला सूचित करण्यासाठी ते तुम्हाला लावण्यात आलेले आहे. म्हणजे या गोष्टी आपण जे विचार करतोय त्यालाच आपण काय म्हणतोय, ऍझम्पशन म्हणतोय. आलं लक्षात येते? स्टे होम स्टे सेफ याचा अर्थ बघा आपण कोरोनामध्ये तर पाहिलेलं आहे, स्टे होम स्टे सेफ का म्हटलं जायचं, तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. म्हणजे बाहेर पडलं तर ज्या विषाणूचा या ठिकाणी प्रसार झाला होता त्याची तुम्हाला लागण होऊ शकते. जो कोरोना आजार आहे तो तुम्हाला होऊ शकत होता, त्यामुळे तुमचं कदाचित जीवही गेला असता, ठीक आहे. तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. म्हणजे बाहेर धोका आहे हे तुम्हाला सूचित करण्यासाठी हे या ठिकाणी लिहिलं जात होतं. म्हणजेच त्याच्या मागची कारण जी आहेत, त्याच्या मागचे जे रिझन्स आहेत, त्याच्या मागे काय विचार होता हे ओळखणे, यालाच आपण काय म्हणतोय या ठिकाणी ऍझम्पशन म्हणतोय. अंडरस्टूड? मग आता जे पर्याय दिले जातात बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक प्रश्नामध्ये मी काय पर्याय ठेवणार नाही, तुम्हाला हे आत्ताच लक्षात ठेवायचंय. जर पहिला या ठिकाणी गृहीतक इम्प्लिसिट असेल तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन उत्तर द्यायचंय. जर केवळ दुसरा जो या ठिकाणी गृहीतक आहे तो जर इम्प्लिसिट असेल, अंतर्भूत असेल तर अंतर्निहित असेल तर दुसरा पर्याय द्यायचा. दोन्ही अंतर्निहित असतील तर तिसरा पर्याय द्यायचा आणि दोन्ही लागू होत नसतील तर चौथा पर्याय द्यायचा. म्हणजे ABCD 4 पर्याय दिलेत. ओनली 1 साठी A ऑप्शन वापरायचंय, ओनली 2 साठी B ऑप्शन वापरायचंय, बोथ फॉलो साठी थर्ड आणि डज नॉट फॉलो नायदर वन नॉट टू फॉलो साठी फोर्थ ऑप्शन वापरायचंय. ABCD लक्षात राहील ना? तर आता प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा एक क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहिला प्रश्न असा दिलेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चन, प्रश्न बघा हे जे सॉल्व्ह करायचे आज तुम्हाला वही पेन पेन्सिलची काही गरज लागणार नाही, फक्त तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड इथे महत्वाचं राहणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, काय विचार करताय ते महत्वाचं राहणार आहे आणि त्याच्याच बेसवर तुम्हाला हे जे प्रश्नांची उत्तर आहेत ते उत्तर देता येणार आहेत. तर आजच्या दिवसातील पहिला प्रश्न असा दिलेला आहे की बाबा रेल्वे अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 1 लाख रुपयांची देणगी बघा भरपाई देण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे? जे रेल्वे अपघातात ठार झालेले त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे.
मग आता जर हा निर्णय घेतलेला आहे तर याच्या मागे काहीतरी या ठिकाणी पूर्वधारणा असेल. तुम्ही काय विचार करताय बघा रे. आता इथे दिलेलं आहे नुकसान भरपाई मुळे होणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी आहे. म्हणजेच बघा रे, यस हे अजम्पशन काय ट्रू येईल. आता का ट्रू येईल त्याच्या मागचं कारण बघा. एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला घेतोय तर याचा अर्थ ती गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे ते त्याच्यासाठी लागणारे साधन सामग्री अवेलेबल आहे. ज्यावेळेस आपण टू व्हीलर घ्यायचं या ठिकाणी ठरवतं, याचा अर्थ टू व्हीलर साठी लागणारी रक्कम किंवा जर लोन करून घ्यायचं असेल तर डाऊन पेमेंट साठी लागणारी रक्कम आपल्याकडे आहे, तेव्हाच आपण धाव घेणार आहेत ना. असंच काहीच नाही आपल्या खिशामध्ये गेलो टू व्हीलर घ्यायला असं होतंय का? नाही. म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. जर सरकारने हे निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ सरकारकडे तेवढा या ठिकाणी निधी उपलब्ध आहे, तेवढे ते नुकसान भरपाई देऊ शकतात. याचा अर्थ हे पहिला या ठिकाणी अजम्पशन आपलं काय असेल ट्रू मानलं जाईल. दुसरा की बाबा रे, नजीकच्या काळात रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये घट होऊ शकते. आता जे अपकमिंग डेज आहेत, अपकमिंग डेज मध्ये हे रेल्वे ऍक्सिडेंट जे आहेत ते कमी होतील. आता हे अजम्पशन आहे का, म्हणजे 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचं या ठिकाणी हे एक पहिले अंदाज लावला होता की बाबा रे आपण नुकसान भरपाई दिली तर नजीकच्या काळात फ्युचरमध्ये इन फ्युचर आपल्याला हे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होताना दिसलं, असं आहे का रे? नाही ना. म्हणजे हे अजम्पशन काय होतं, चुकीचं होतं. म्हणजेच आपलं जे उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जे उत्तर येईल ते उत्तर असं असणार आहे, पहिला पर्याय असेल केवळ निष्कर्ष एक जो आहे तो अंतर्भूत आहे. आलं लक्षात? रिप्लाय करा, चला पटकन रिप्लाय करा. समजला पहिला एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं होतं, हे पहिलं एक्झाम्पल आलं का लक्षात प्रत्येकाच्या? फर्स्ट एक्झाम्पल आलं लक्षात? चला कमेंट दिसू द्यात, मला कमेंट दिसल्या पाहिजे तेव्हा मी पुढील प्रश्नाकडे जाणार आहे. सर्वांच्या कमेंट दिसल्या पाहिजेत तेव्हा मी पुढील प्रश्नाकडे जाणार आहे. बघा काय तुम्हाला वाटतंय, कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. बघा एक मी तुम्हाला अप्रोच सांगितलेला आहे. आता याच अप्रोचला अनुसरून आपल्याला जे पुढचे प्रश्न जे आहेत ते पुढचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रश्न क्रमांक दुसरा आता बघूयात आपण काय दिला गेलाय. येस, थँक्यू पवन, रुचिता. चला आता दुसरा प्रश्न रीड करा. तुम्हाला काय वाटतंय, ए कशासाठी आपण उत्तर देणार आहोत, ओनली वन फॉलो साठी. बी उत्तर देणार आहोत ओनली टू फॉलो साठी. सी उत्तर देणार आहोत 1 and 2 बोथ फॉलो होत असतील तर. आणि डी उत्तर देणार आहोत 1 and 2 दोन्ही फॉलो होत नसतील तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा तुम्हाला काय वाटतंय, काय उत्तर येईल असं वाटतंय ते कमेंट करून सांगा. चला रे, रिप्लाय दिसले पाहिजेत. बघा विद्यार्थी मित्रांनो काय झालं बघा, बऱ्याच तक्रारी असून सुद्धा मला 9 महिन्यांपासून टेलिफोन बिले मिळाली नाहीत. टेलिफोन ग्राहकाचं दैनिक संपादकाला एक पत्र या ठिकाणी गेलेलं आहे. आता त्याच्या मागचं अझम्पशन्स बघूयात काय दिलं गेलं वगैरे. आता ग्राहकांना, प्रत्येक ग्राहकाला टेलिफोन कंपनीकडून नियमितपणे बिले घेण्याचा अधिकार आहे. बघा रे, येस विद्यार्थी मित्रांनो, जर आपण टेलिफोनचा वापर करतोय, एखाद्या गोष्टीची सर्व्हिस आपण घेतोय, तर आपण कस्टमर आहात, तर ऍज अ कस्टमर आपला राईट आहे की बाबा रे आपल्याला प्रत्येक महिन्याचं बिल जो आहे तो बिल रिसिव्ह झाला पाहिजे. बिल रिसिव्ह झालं पाहिजे हा आपला काय अधिकार आहे. म्हणजेच पहिला अझम्पशन निश्चितपणे काय येणार आहे, ट्रू येणार आहे पहिला अझम्पशन. दुसरा बघा रे, ग्राहकाच्या तक्रारी सेवेतील काय दर्शवतात, दोष दर्शवतात ज्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. ग्राहकाच्या या ठिकाणी ज्या तक्रारी आहेत त्या सेवेतील दोष दर्शवतात ज्या सुधारण्यात आल्या पाहिजेत, ज्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे हे देखील अझम्पशन असं. आता बघा, जर समजा तुम्ही एखादं या ठिकाणी बघा लेक्चर झालं नाही तर तुम्ही कंप्लेंट करणार ना, कारण पैसे भरलेत, ऑब्व्हियसली तुम्ही कंप्लेंट करणार. कंप्लेंट करताय त्याच्या मागचं कारण काय असतं की बाबा रे पुढे येणारे लेक्चर जे आहेत ते वेळेवर झाले पाहिजे, टाइम टू टाइम झाले पाहिजेत.
हा तुमचा काय असतं, एक मानस असते, हा तुमच्या मनामध्ये विचार असतोय. म्हणजेच काय झालं, ज्या एखाद्या तक्रारी दर्शवल्या जातात त्या तक्रारी यासाठी दर्शवल्या जातात कारण त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्या दर्शवल्या जातात. याचाच अर्थ काय होईल की बाबा दुसरा कंक्लुजन हा जो आहे हा देखील काय आहे, दुसरा ऍझम्पशन जो आहे तो देखील फॉलो होतोय. हा फॉलो होतोय म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, अंतर्भूत आहेत. म्हणजेच पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर येईल. दोन्ही या ठिकाणी ऍझम्पशन्स अंतर्निहित आहेत. येस, करेक्ट उत्तर आहे पर्याय तिसरा. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक बघा आता हा चौथा प्रश्न आहे. आता इथे बघूयात काय झालं इथे. येस, ओके, तिसरा प्रश्न. आता काय दिले बघा, XYZ प्रायव्हेट लिमिटेडने कामगार संघटनेला तातडीने संप मागे घेण्यास सांगितलं, अन्यथा व्यवस्थापनाला मॅनेजमेंटला कारखाना बंद करावा करण्यास भाग पडले जाईल असं या ठिकाणी होईल. म्हणजे मॅनेजमेंटला कारखाना बंद करणे भाग पडेल असं म्हणायचं त्यांना. ठीक आहे, मॅनेजमेंट विल बी फोर्स टू क्लोज डाऊन द फॅक्टरी असं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या. आता बघा काय झालं, एखादं कामगार संघटना काय करते, युनियन काय करते, तर काय करते, संप पुकारते. आता संप पुकारते त्याच्या मागे त्याचे कारण असतात, त्यांच्या काही मागण्या असतात, त्या मागण्या काय झाल्या पाहिजेत, मंजूर झाल्या पाहिजेत असं ते या ठिकाणी त्याच्या मागचं काय असतं, एक कारण असते. बरोबर. मग विद्यार्थी मित्रांनो आता बघा ऍझम्पशन असं दिलेलं आहे की XYZ प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडे कारखाना बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जर एखादी गोष्ट म्हटली जाते की बाबा रे जर तुम्ही संप मागे घेतला नाही तर कारखाना बंद पडणं भाग पडेल, कारखाना बंद करणं भाग पडेल, याचा अर्थ काय होतंय की बाबा रे दुसरा ऑप्शनच राहिला नाहीये. सेकंड ऑप्शन म्हणजे काय अल्टरनेट राहिलंच नाहीये, ते बंद करणंच भाग आहे, म्हणजेच दुसरा ऑप्शन उरलेला नाहीये. तर ऍझम्पशन 1 जे आहे ते ऍझम्पशन 1 काय येईल, तर आपलं करेक्ट येईल ऍझम्पशन 1 की बाबा रे कारखाना बंद करण्याशिवाय मॅनेजमेंटला काही दुसरा ऑप्शन उरलेला नाही, हे ऍझम्पशन सत्य असू शकेल. दुसरं बघा काय असं दिलेलं आहे की बाबा रे सच थ्रेट मे हॅव सम इफेक्ट्स ऑन द वर्कर्स युनियन. म्हणजे अशी जी धमकी आहे त्या धमकीचा कामगार संघटनेवर काहीतरी परिणाम होईल या हिशोबाने ते बोललं असेल. म्हणजे हे देखील ऍझम्पशन टाळता येत नाही, म्हणजे हे देखील ऍझम्पशन ट्रू आहे. कारण बघा जर तुम्ही संप मागे घेतला नाही तर कारखाना बंद करावा लागेल, कारखाना बंद केला तर जे काही भेटत होतं तेही जाईल. म्हणजे मग तेही विचार करतील अरे जे भेटते तेही जाईल, एक्स्ट्राचं सोडा, जे भेटते तेही जाईल. म्हणजेच हे ऍझम्पशन करेक्ट आहे. कारण बघा अशी जर धमकी दिली तर या धमकीचं काहीतरी काय होईल रे, परिणाम होईल असं सांगितलं जातं. याचाच अर्थ दोन्हीच्या दोन्ही ऍझम्पशन्स काय फॉलो होणारे आहेत. पर्याय सी जो आहे तो पर्याय सी आपलं अचूक उत्तर येणार आहे. दोन्हीच्या दोन्ही ऍझम्पशन्स इथे काय ट्रू आहे, हे आपलं उत्तर आहे. ओके, समजलं. चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक चौथा. प्रश्न क्रमांक चौथा. आता तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय. व्यवस्थित रीड करा रे, बघा व्यवस्थित रीड करा आणि मला सांगा की बाबा काय तुम्हाला काय वाटतंय, कुठला पर्याय अचूक उत्तर असेल, काय वाटतंय तुम्हाला, सांगा बघू. बघा जर मालकाने आपल्याला भविष्य निर्वाह निधीचे पैसे दिले नाहीत तर आपण न्यायालयात का जात नाहीत असं विचारलं जात आहे. असं म्हटलं जाते की बाबा रे जर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरने जर PF जर दिलं नाहीये, PF कॉन्ट्रीब्युशन जर दिलं नाहीये तर मग तुम्ही कोर्टामध्ये का जात नाही, न्यायालयात का जात नाही. मग आता जर असं विचारलं जात आहे तर बघा पहिला असं दिलाय पर्याय, पहिला ऍझम्पशन असं दिलाय की नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यात वाद झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकतात. बघा यांच्यामध्ये काही डिस्प्यूट असेल, जो एम्प्लॉयर आहे आणि एम्प्लॉई आहे त्यांच्यामध्ये जर काही डिस्प्यूट असेल तर न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. तर याचाच अर्थ म्हणजे हे काय आहे, सत्य. कारण बघा जर न्यायालयात जायला सांगितलंय, आता एखादी भांडण झालं तर तुम्ही म्हणताय की अरे यार एवढं काय होतंय, असं असं होतंय, मग तुम्ही पोलीस स्टेशनला का जात नाही, कंप्लेंट का करत नाही. याचा अर्थ पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकतात असं त्याचा अर्थ निघणार आहे ना. म्हणजेच हे देखील इथे लागू पडणार आहे. दुसरी गोष्ट अशी दिलेली आहे की नियोक्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे देय देणं बंधनकारक आहे या ठिकाणी. म्हणजे असं दिलं गेलंय तर इट इज ऑब्लिगेटरी फॉर द एम्प्लॉयर टू पे द जे प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन टू द एम्प्लॉईज. म्हणजे जे नियोक्ता जो आहे, एम्प्लॉयर जो आहे, ज्याने आपल्याला हायर केलेलं आहे त्याला PF कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. म्हणजे हे देखील या ठिकाणी काय, कारण हे देणं अनिवार्य आहे म्हणून त्या गोष्टीबद्दल बोललं जाते. दिले जात नाही तर तुम्ही न्यायालयात जा, कोर्टामध्ये जा. याचाच अर्थ दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी ऍझम्पशन्स काय आहेत,
इम्प्लिसिट आहेत, याचा अर्थ पर्याय सी जे आहे बोथ आर इम्प्लिसिट, हे आपलं उत्तर येईल. पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर इथे. काय उत्तर येईल इथे? पर्याय सी बोथ आर इम्प्लिसिट, हे आपलं उत्तर. ठीक आहे, आता तरी यार बघा, आता नेक्स्ट या ठिकाणी प्रश्न जो आहे त्याचं उत्तर बघूया तुम्ही काय देताय. 5वा प्रश्न. चला रे बघा, आता इथे प्रश्न असं दिलेला आहे, दुर्दैवी आणि विनाशकारी दहशतवादी कारवाया करण्यासाठी आपला देश किती वेळ घेईल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. बघा, म्हणजे जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत ते थांबवण्यासाठी किती अजून काळ लागणार आहे याच्याबद्दल कोणी प्रेडिक्शन करू शकत नाही. मग आता इथे काय दिलं आहे, इट इज इम्पॉसिबल टू पुट ऑन एंड टू टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज. बाबा किती वेळ लागेल सांगता येणार नाही, परंतु इथे जो अझम्पशन दिलंय की दहशतवादी कारवाया संपवणे अशक्य आहे. अशक्य आहे, बघा हे काय होईल, चुकीचं होईल. आता का रे, जी गोष्ट अशक्य असते तर ती गोष्टीसाठी प्रयत्नच केला नसता ना मग कोणी. शक्य आहे ना, कुठेतरी या ठिकाणी शक्य असेल म्हणून त्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय. अच्छा, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, स्पर्धा परीक्षा क्रॅक करणं अशक्य आहे असं आहे का? नाही. मेहनत घेतली तर ती गोष्ट या ठिकाणी शक्य आहे. भरपूर सारे विद्यार्थी परीक्षा क्रॅक करून फायनल गव्हर्नमेंट एक्झाम्स क्लिअर करून जॉबला लागलेले. मग जर अशक्यच असतं तर तुम्ही प्रिपरेशनच केले नसते ना, म्हणजे हे काय झालं, चुकीचे. आता दुसरा दिलेला आहे की एफर्ट्स टू कंट्रोल द टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आर ऑन, म्हणजे दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, हे मात्र निश्चित आहे, प्रयत्न सुरू आहे. आता हे कशाच्या बेसवर आपण बोलतोय, आणखी हे दहशतवादी कारवाया संपवण्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही, म्हणजेच प्रयत्न सुरू आहेत, फायनलाइज मात्र झालं नाही, त्याचं एंड मात्र झालं नाही, परंतु प्रयत्न तर सुरू आहे हे दिसून येत आहे. याचाच अर्थ पर्याय दुसरा जो आहे तो पर्याय दुसरा आपलं उत्तर येईल, ओनली 2 इज इम्प्लिसिट. अझम्पशन 2 इज इम्प्लिसिट हे आपलं उत्तर इथे येणार आहे. कॅन्सर आला, ओनली 2 इज इम्प्लिसिट हे इथे करेक्ट उत्तर असेल. चला पुढील प्रश्न क्रमांक 6वा, क्वेश्चन नंबर 6. बघा 6वा प्रश्न बघूयात आता कशा पद्धतीने आपल्याला देण्यात आलेला आहे. द प्रिन्सिपल इन्स्ट्रक्टेड ऑल द टीचर्स टू बी केअरफुल इन क्लास बिकॉज सम स्टुडंट्स मे डिस्टर्ब अदर स्टुडंट्स. मग आता बघा, प्राचार्याने शिक्षकांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, वर्गात सावधानगिरी बाळगण्याची सूचना दिलेली आहे, कारण काही विद्यार्थी हे इतर विद्यार्थी जे आहेत त्यांना त्रास देऊ शकतात अशा पद्धतीने सांगितलंय. मग आता अझम्पशन्स दिले 2, पहिला अझम्पशन दुसरा अझम्पशन, यांच्यापैकी कुठला अझम्पशन या ठिकाणी करेक्ट असेल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. कुठला अझम्पशन या ठिकाणी करेक्ट असेल. चला आता इथे उत्तर थोडस डिफरंट येणार आहे. बघा, तुम्ही असं इथे कन्सिडर करायचंय की बाबा रे, शिक्षकांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी सांगितली जाते, याचा अर्थ शिक्षक परिस्थिती योग्य प्रकारे हाताळतील आणि ते खोडकर विद्यार्थ्यांकडे लक्ष वेधतील म्हणून त्यांना सांगितलं. डेफिनेटली काय असेल,
पहिला अजम्पशन तर ट्रू असणार आहे, फर्स्ट अजम्पशन ट्रू असणार आहे. अच्छा, दुसरं काय दिलंय बघा रे, द स्टुडंट्स विल वेलकम द डिसिजन ऑफ द प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपलने या ठिकाणी काय स्टुडंट्सशी कम्युनिकेट केलेलं नाहीये, प्रिन्सिपलने शिक्षकांना सांगितलं. मग जे विद्यार्थी आहेत ते का प्रिन्सिपलच्या निर्णयाचं स्वागत करतील, असं आहे का रे? त्यांनी काय त्यांचा निर्णय शिक्षकांना सांगितलं की बाबा रे असं असं करा, ही सूचना दिलेली आहे, त्यांचा कुठला निर्णय त्यांनी सांगितलेला नाहीये. मग ते अजम्पशन काय फॉल्स, म्हणजेच काय होईल, ओनली वन इज काय होईल, इम्प्लिसिट. ओनली अजम्पशन वन इज इम्प्लिसिट. आपलं उत्तर येईल पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय उत्तर येईल. येस, पवन मोहिते आणि रुचिता महाजन करेक्ट उत्तर दिले दोघांनी की सर पहिला पर्याय जो आहे तो आपलं उत्तर असेल फायनल. येस, परफेक्टली, एकदम अचूक उत्तर आहे. म्हणजे बघा आता तुमच्या लक्षात येत आहे की बाबा कशा पद्धतीने हे प्रश्न बनतायत, कशा पद्धतीने त्यांची उत्तर जे आहेत ते आपल्याला काढता येऊ शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन असं दिलेलं आहे बघा, ग्रामीण भागात दारू पिण्यामुळे अन्न विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बघा आता ग्रामीण भागात दारू पिण्यामुळे अन्न विषबाधा होण्याचे, जे फूड पॉइझनिंग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते असं सांगितलंय. आता याच्यामध्ये पहिलं अजम्पशन असं दिलंय की ग्रामीण भागात दारू पिण्याच्या लोकांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. अच्छा बघा, दारू पिण्यामुळे फूड पॉइझनिंग झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होते, परंतु त्याचा अर्थ असा आहे का की बाबा खूप लोक जास्त प्रमाणात या ठिकाणी पितात दारू, असं होतंय का? नाही, म्हणजे हे काय झालं रे, चुकीचं येते, हे अजम्पशन काय इम्प्लिसिट नाही. दुसरं असं दिलंय की ग्रामीण भागामध्ये बघा देर आर मेनी अनऑथराइज्ड स्पुरियस लिकर शॉप्स इन द रुरल एरियाज. ग्रामीण भागामध्ये जे अनऑथराइज या ठिकाणी दुकाने भरपूर सारे आहेत, दारूची दुकाने भरपूर आहेत. असे नाही ते कुठून पिऊन आलेत काय माहिती नाही आपल्याला, परंतु यस उत्तर काय येतील मग, दोन्हीच्या दोन्ही इम्प्लिसिट नाही आहेत. म्हणजेच काय झालं रे पवनजी, इथे बघा अनधिकृत दारूची दुकान आहेत ग्रामीण भागात भरपूर. आता कुठे असं या ठिकाणी बरीचशी अनधिकृत लसीची दुकाने आहेत, आपल्याला माहिती नाही. बघा ग्रामीण भागात दारू पिण्यामुळे अन्न विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, परंतु ते ग्रामीण भागातले लोक तिथेच पितात, शहरात जाऊन पितात, कुठे आणून पितात, काय करतात माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती ना. मग तुम्ही काय करताय ते स्वतःहून ते जोडताय. म्हणजेच काय झालं रे, इथे आपल्याला उत्तर भेटते नायदर वन नॉर टू फॉलोज. नायदर वन नॉर टू इज इम्प्लिसिट. म्हणजेच उत्तर येईल दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी अंतर्भूत नाहीयेत. पर्याय चौथा जो आहे तो चौथा पर्याय आपलं उत्तर येईल. फोर्थ ऑप्शन आपलं अचूक उत्तर येईल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, क्वेश्चन नंबर 8. प्रश्न क्रमांक 8वा. आता तुम्ही सांगा काय वाटतंय, काय उत्तर यायला पाहिजे इथे. चला आता बघा, हा प्रश्न असं दिलाय, शहरातील बहुतेक रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी हे पावसाळ्यात नियमित वैशिष्ट्य ठरलं आहे. पावसाळ्यात नियमित वैशिष्ट्य ठरलं आहे. आता इथे दिलंय बघा, रस्ते बांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांमुळे पावसाळ्याच्या रोषाचा प्रतिकार होऊ शकत नाही आणि ज्यायोगे रस्त्यांवर असंख्य खड्डे पडतात. अच्छा बघा रे, शहरातील बहुतेक रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी जी आहे ते पावसाळ्यात नियमित वैशिष्ट्य ठरलेलं आहे. मग इथे तुम्ही म्हणताय की रस्ते बांधण्यासाठी वापरले जाणारे जे साहित्य आहे ते म्हणजे काय झालं लो क्वालिटीचं असल्यामुळे पावसाळ्याच्या रोषाचा प्रतिकार होत नाही आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे
पडतात वगैरे आणि म्हणून वाहतूक कोंडी होते असं तुम्ही कन्सिडर करताय, तर हे मात्र चुकीचं येईल. कारण बघा इथे ही जरी वस्तुस्थिती असेल किंवा नसेल तरी तुम्हाला बघा असं काय डायरेक्टली रिलेट करता येणार नाही की बाबा रे रस्ते जे आहेत ते खड्डे पडलेत आणि म्हणून वाहतूक कोंडी झाली, असं नाही. बरेचसे लोक या ठिकाणी काही कारणास्तव असतील, इतर कारणास्तव बाहेर पडले असतील किंवा काही वेगळं कारण असू शकतं, काही झालेलं असू शकतं, अशा गोष्टी असतात. तर पुढे बघा आता काय झालं, इतर हंगामांच्या तुलनेत रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या पावसाळ्यात जास्त असते. असंही नाही की बाबा रे पावसाळ्यात जास्त लोक फिरतात, इतर हंगामात फिरतच नाही आणि इतर दिवशी वाहतुकीच म्हणजे हेच नाही होते, ट्रॅफिक जाम होतच नाही, असंही नाही ना. म्हणजेच काय झालं, इथे उत्तर येणारे पर्याय चौथा की बाबा दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी काय आहेत, इम्प्लिसिट होत नाहीत, एक्सप्लिसिट आहेत असं आपल्याला समजतंय. म्हणजेच काय आलं उत्तर, बोथ आर नॉट इम्प्लिसिट, पर्याय चौथा उत्तर. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 असं दिलेलं आपल्याला की बाबा एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावर एक नोटीस लावलेली आहे, ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड, म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई केली जाईल. मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. एका जागेच्या भूखंडावर या ठिकाणी जाहिरात लावल्याची आपल्याला बघायला भेटलेली आहे. आणि इथे बघा अजम्पशन्स मग त्याच्यामध्ये काय असणार, द पासर बाय मे रीड द नोटीस अँड मे नॉट ट्रेसपास. आता बघा रे जाणारा येणार, राहणारा नाही, इथे जाणारा येणार. ट्रेसपास म्हणजे जे पासर बाय म्हणजे ये जा करणारा, जाणारा येणारा जो आहे, जाणारा येणारा व्यक्ती जो आहे तो कदाचित नोटीस वाचेल आणि कदाचित तो अतिक्रमण करणार नाही असं या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. येस, ऑब्विसली आपल्या मागे उद्दिष्ट काय असं, एखाद्या ठिकाणी बघा रे इथे तुंकू नये, येथे या ठिकाणी बघा या ठिकाणी लघवी करू नये, असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असं, इथे गाडी पार्क करू नये. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय की बाबा रे तिथे आलेला व्यक्ती तो जो आहे ती माहिती वाचेल आणि ते काय करणार नाही. नो पार्किंग लिहिलं याचा अर्थ तिथे पार्किंग करणार नाही, लोक करू नयेत, करणार नाहीत, यासाठी ते लावलेलं असतं. म्हणून या ठिकाणी आपला पहिला वाला अझम्पशन करेक्ट आहे. आता जे आहेत बघा, द पीपल आर स्केर्ड ऑफ प्रोसिक्युशन, लोक खटल्याला घाबरतात असं म्हणावं लागेल. बघा आता एखादी गोष्ट बघा, एखाद्या लहान मुलाला बघा, आपण बरेच तुमच्याकडे म्हणतात की नाही माहिती नाही, आमच्याकडे बघा असं एक भीती घालतात मुलाला, झोप नाही तर बघ बुवा येईल, मग नाव घेतात XYZ, कोणी एखाद्या व्यक्तीचं नाव घेते, कोणी एखाद्या कॅरेक्टरचं नाव घेते, कोणी असं बागुल बुवा येईल असं बोललं जातंय ना रे. आता बागुल बुवा येईल याचा अर्थ काय झाला, बागुल बुवा लोक घाबरतात असंच म्हणावं लागेल ना, लहान मुलं घाबरतात. तर तोच एक त्याच्या मागचं काय असतं रे. अच्छा सॉरी ते मी हे लिहिलं की बाबा रे जे लोक खटल्याला घाबरतात, जे लहान मुलं जे आहेत ते बागुल बुवाला घाबरतात असं कन्सिडर करून ते या ठिकाणी काय झालं बोललं जात आहे. याचा अर्थ झालं काय की बाबा रे हा दुसरा देखील आहे की लोक खटल्याला घाबरतात, खटला भरवण्यात येईल, कारवाई केली जाईल, म्हणजे लोक कारवाईला घाबरतात असंच होईल ना. म्हणजे काय झालं, दोन्हीच्या दोन्ही फॉलोज, पर्याय तिसरा आपलं उत्तर येईल की बाबा रे दोन्हीच्या दोन्ही जे अझम्पशन्स आहेत ते इम्प्लिसिट आहेत. पर्याय 3 जे आहे ते पर्याय 3 आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय तिसरा जे आहे ते अचूक उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 10, क्वेश्चन नंबर 10. 10वा प्रश्न बघूयात काय विचारलं. आता 10वा प्रश्न असं दिलेला आहे की बघा, आपल्या मुलाची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आमचे उत्पादन वापरा, जे एका नैसर्गिक औषधी वनस्पतींवर आधारित आहेत आणि त्याचे कोणतेही हानिकारक दुष्परिणाम नाहीत. फार्मास्युटिकल कंपनीची ही जाहिरात आहे, एका फार्मास्युटिकल कंपनीची एक जाहिरात आहे. ओके, मग आता झालं काय बघा, अझम्पशन्स इथे दिलेलं आहे की बाबा रे लोक सामान्यतः वैद्यकीय उत्पादनाची निवड करतात जे उपयुक्त आहेत आणि कोणतेही त्याचे हानिकारक दुष्परिणाम नाहीत, साईड इफेक्ट्स नाहीयेत, आणि जे बेनिफिशियल आहेत त्यांची निवड करतायत. डेफिनेटली बघा एखादी गोष्ट आपण दाखवते तर ती त्याच्या मागे काहीतरी कारण असेल, तर हे कारण काय व्हॅलिड आहे. आता बघा, जे इम्प्रूव्हिंग मेमरी ऑफ चाइल्ड इज कन्सिडर्ड ॲज इम्पॉर्टंट बाय मेनी पॅरेंट्स, बऱ्याच पालकांकडून मुलाची स्मरणशक्ती सुधारणं जे आहे ते महत्वपूर्ण मानलं जाते. बरेच असे पालक आहेत ज्यांच्याकडून बघा मुलाची स्मरणशक्ती सुधारणे काय मानलं जात आहे, महत्वपूर्ण मानलं जात आहे. म्हणजे हे देखील काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय झाले, फॉलो होताना दिसतात. बोथ आर इम्प्लिसिट, उत्तर काय येणार आहे, पर्याय तिसरा दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी काय आहेत, अनुसरण करतायत, दोन्हीच्या दोन्ही अंतर्भूत आहेत, हे आपल्याला इथे समजतं. आलं लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्ध्या तासात फक्त एक दोघांचेच उत्तर आणि तेही कमीत कमी. बघा प्रत्येक प्रश्नालाही उत्तर येत नाही, कसं चालेल रे.
बघा 10 प्रश्न झाले, तर पवनचे उत्तर आलेली आहेत किती, 1 2 3 4 प्रश्नांची, आणि रुचिताचं उत्तर आलं एका प्रश्नाचं. काय समजू मी, काय समजू रे, सांगा, तुम्हीच सांगा रे. बाकी जे ऑफलाईन बघणारे आहेत, नंतर बघणारे आहेत, हात जोडून रिक्वेस्ट तुम्हाला की बाबा रे ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करा, ऑनलाईन सेशन मध्ये प्रेझेंट राहा, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा, काही प्रश्न असतील विचारत जा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या रीतीने एक्सप्लेन करता येईल. ओके, चला मग आता एक काम करूयात, आता एक दुसरा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी आपण, हे जे प्रश्न आहेत काही प्रश्न हे तुम्हाला सरावासाठी देते. दुसरा या ठिकाणी एक पार्ट आपण कव्हर केला, स्टेटमेंट अँड अजम्पशन. दुसऱ्याकडे जाऊयात आपण, स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन, विधान आणि कृती. विधान आणि कृती याच्याकडे आपण जाऊयात. आता एखादी गोष्ट घडली तर त्याच्यावर काय कृती झाली पाहिजे, ठीक आहे, याच्यावर आधारित आता प्रश्न आपल्याला भेटणार आहेत. मग आता बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने विचार करायचा, कशा पद्धतीने त्यांची उत्तर जी आहेत ती काढायचे, त्या गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. बघा समजून घ्या. बघा, ऑलवेज अजम युअरसेल्फ ॲज अ हायर ऑथॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम कन्सर्निंग, या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेला आहे. मग आता जर एखादा तुमचा रोल दिलेलाच नाहीये, मग तुम्ही आता नॉर्मली बघा, तुम्ही एक हायर ऑथॉरिटी आहात असं कन्सिडर करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा असं सांगितलंय, किंवा तुमचा रोल जर त्याच्यामध्ये डिफाईन केला असेल तर त्याच रोलच्या अनुषंगाने तुम्हाला म्हणजे ते कृती जी आहे ती करावी लागणार आहे, ते ऍक्शन जे आहे ते ऍक्शन घ्यावी लागणार आहे, असं इथे आपल्याला समजतंय. हा पहिला पॉईंट तुमचा लक्षात राहील असं. आता दुसरा बघा, डोंट टेक स्ट्रिक्ट ऍक्शन ऑन युअर एम्प्लॉईज एज वेल एज पब्लिक. बघा, तुमचे जे कामगार आहेत, जे कर्मचारी आहेत, किंवा जे समाजातील इतर लोक आहेत, त्यांच्यावर एकदम कडक कारवाई करू नका. जर एखादं कारण छोटं असेल तर त्याची कारवाई देखील छोटी असली पाहिजे, जर एखादं कारण खूप मोठं असेल तर त्याची कारवाई मोठी असली पाहिजे. स्ट्रिक्ट ऍक्शन तेव्हा घेऊ शकता. असं नाही की बाबा काही केलं तुमच्या एम्प्लॉईने, लोकांनी काही केलं तरी ते सहन करायचं, काही ऍक्शन घ्यायचंच नाही, असं होणार आहे का? नाही, म्हणजे हे काय होईल, चुकीचं आहे. चला आता, डोंट एव्हर गो अगेन्स्ट द गव्हर्नमेंट व्हाईल गिव्हिंग एनी सोल्युशन्स. बघा, कुठल्याही तुम्ही या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं या ठिकाणी सोल्युशन देत असाल, त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असाल, तर असं नाही की बाबा प्रत्येक वेळेस काही तुम्ही सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे, असं नाही. म्हणजे ज्या गोष्टी आहेत, बघा, एक का सरकारच्या विरोधात जात नाही, आता बघा, ज्या वेळेस एखादे निर्णय जे घडले जातात ते कशाच्या बेसवर घडले जातात, बहुतेकांच्या विचार विनिमय करून ठराव जे आहे ते मंजूर केले जातात. म्हणजे ते काय होतं, तर बहुमताने ज्या गोष्टी ठरवल्या जात आहेत, मग बहुमताने ठरवल्या जातात याचा अर्थ तिथे कुठेतरी मेजॉरिटी आपल्याला बघायला भेटते, आणि तुम्ही एकटे नेहमीच सरकारच्या अगेन्स्ट बोलायला जाल तर काय होतंय, तोंड कसे पडल्यासारखं होईल. म्हणून अशा गोष्टीपासून सावध राहा असंही सांगितलं. दुसरं दिलेलं आहे की बाबा रे, ऑलवेज थिंक ऑफ द पब्लिक वेलफेअर व्हाईल गिव्हिंग द सोल्युशन. बघा, एखाद्या गोष्टीवर या ठिकाणी तोडगा सुचवत असताना नेहमीच जनहिताचा विचार करावा, लोकहिताचा विचार करावा, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे. तर या गोष्टी तुमच्या आता लक्षात असणं गरजेचं आहे. हे मुद्दे जे आहेत हे लक्षात ठेवा, आणि याच्या बेसवर या ठिकाणी पुढील प्रश्न जे आहे ते प्रश्न सोडवा असं आपल्याला सांगितलंय. चला बघूयात आपण पुढील प्रश्न. आता यांची उत्तर काढायचे, तर पहिले कसं निवडायचे ते बघा. इफ द ओनली कोर्स ऑफ ऍक्शन वन फॉलोज असेल, इफ ओनली कोर्स ऑफ ऍक्शन वन फॉलो असेल, तर पहिला पर्याय ए पर्याय तुम्ही द्यायचा. जर ओनली कृती 2 जी आहे ती जर अनुसरण करत असेल तर पर्याय बी तुम्हाला निवडायचा. ओनली बोथ कोर्स ऑफ ऍक्शन 1 and 2 फॉलोज, कृती 1 आणि 2 दोन्ही अनुसरण करत असेल तर सी निवडायचंय, आणि कृती 1 आणि 2 दोन्ही अनुसरण करत नसतील तर पर्याय डी जे आहे ते पर्याय डी निवडायचं. म्हणजे बघा, ए बी सी डी या 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ओनली 1 फॉलोज, ओनली 2 फॉलोज, बोथ डज नॉट फॉलो, नायदर 1 नॉट 2 फॉलोज. ओके, चला आता बघूया तुम्ही काय कशा पद्धतीने निर्णय घेताय, आता काय कृती तुम्ही या ठिकाणी करताय. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक पहिला बघूया तुमच्याकडून काय उत्तर भेटतंय. आता
चला आता इथे बघा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. यस उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्व उड्डाणे रद्द करावी लागल्याने अनेक प्रवासी विमानतळावर अडकलेले आहेत. ठीक आहे, इकडे तिकडे ते भटकत आहेत, अडकलेले आहेत, अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. मग आता काय झालं, कोर्स ऑफ ऍक्शन बघा, सर्व उड्डाणे पुन्हा त्वरित सुरू करावेत. असं होईल कारण नाही ना. बघा आता तुम्ही या ठिकाणी लगेच काय विमान जे आहेत ते सुरू करणार आहेत का, विमान सेवा सुरू करणार आहेत का, नाही. ही गोष्ट पॉसिबल नाही कारण सलग तिसरा दिवस बर्फवृष्टी झालेली आहे, त्यामुळे या गोष्टी शक्य नाहीत. दुसरा, आता विमानतळ प्राधिकरणाने अडकलेल्या प्रवाशांसाठी योग्य मुक्कामाची व्यवस्था करावी. हे मात्र काय येणार आहे की बाबा रे, जे विमानात अडकलेले जे आहेत त्यांच्यासाठी बघा व्यवस्थित त्यांची मुक्कामाची सोय करावी, म्हणजे ते अडकलेले त्यांनाही त्यांच्या जीवाला घोर नाही, ते इकडे तिकडे भटकणार नाहीत. म्हणजे हे बेस्ट सोल्युशन राहणार आहे. रोचिता मॅम येस करेक्ट उत्तर आहे. ओनली कोर्स ऑफ ऍक्शन 2 फॉलोज, हे आपलं उत्तर आहे. केवळ आणि केवळ कोर्स ऑफ ऍक्शन 2 जे आहे ते 2 फॉलोज हे आपलं इथे अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक दुसरा असं दिलेलं आहे आपल्याला की बाबा, राज्य विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात राज्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागात उभे असलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बघा रे, निवडणुकीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात राज्यात मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आणि बऱ्याच भागात जे उभं असलेलं पीक आहे ते काय झालेलं आहे, त्याची नासधूस झालेली आहे, ते मोठ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं. मग आता पहिलं दिलंय कोर्स ऑफ ऍक्शन की इलेक्शन शुड बी पोस्टपोन टू गिव्ह कॅन्डिडेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू कॅम्पेन. बघा, उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी यासाठी निवडणूक जे आहे ते पुढे ढकलावा. म्हणजे एखादा तर एकदम अंधभक्त असेल ना, तो जास्त म्हणू शकतो की बाबा रे नाही, उमेदवारांना प्रचाराला संधी भेटलीच पाहिजे, निवडणूक पुढे ढकला. हे काय होईल, चुकीचं होईल. म्हणजे हे कोर्स ऑफ ऍक्शन चुकीचे आहे. तुम्हाला काय वाटते, त्याच्यापेक्षा सर्वांना हेच वाटेल का, हे महत्वाचं असणार इथे. तुम्हाला वाटेल, तुम्हाला लाख वाटेल की बाबा आपला भाऊ आहे, आपले दादा आहेत, आपले शेठ आहेत, आपले साहेब आहेत, त्यांचा प्रचार झाला पाहिजे, त्यांना निवडून आणायचंच आहे आपल्याला, हे तुम्हाला लाख वाटेल. परंतु हे सगळ्यांना वाटेल का, हे देखील विचार करा. चला आता, द गव्हर्नमेंट शुड अनाउन्स अ रिलीफ पॅकेज फॉर दोज हु आर अफेक्टेड. बघा, सरकारने जे बाधित झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी मदत पॅकेज जे आहे ते जाहीर करायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी उत्तर येणारे दुसरा फॉलो होईल. यस पवन, रुचिता, आता इथे परफेक्ट उत्तर दिले दोघांनी. ओनली 2 फॉलोज, ओनली कोर्स ऑफ ऍक्शन 2 फॉलोज हे आपलं इथे उत्तर. बघा आता अशा पद्धतीने जर उत्तर दिली ना तर सेशनलाही मजा वाटते. बघा, जेवढे प्रेझेंट असेल रिप्लाय प्रत्येकाचा दिसला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता विधान दिलेलं आहे, सरकारने सर्व प्रयत्न करूनही पोलिओच्या 30 प्रकरणांची नोंद राज्य एक्स मध्ये झालेली आहे आणि त्या मुलांच्या पालकांना पोलिओ विरुद्धच्या या मोहिमेबद्दल माहिती नव्हती. जे पोलिओ डोसचे जे ड्राईव्ह असतं त्या ड्राईव्ह बद्दल या ठिकाणी त्या पालकांना माहितीच नव्हतं. ज्या मुलांना पोलिओ झाला त्यांच्या पालकांना काय माहितीच नव्हतं असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी अशा वेळेस काय कोर्स ऑफ ऍक्शन असली पाहिजे, काय कोर्स ऑफ ऍक्शन असली पाहिजे, करेक्ट उत्तर काय येईल. 2 कोर्स ऑफ ऍक्शन दिलेले आहेत, काय उत्तर तुम्ही निवडाल. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा काय झालं रे, आता दिलेलं आहे पोलिओग्रस्त मुलांच्या पालकांवर कडक कारवाई केली जावी. हे काय होईल, चुकीचं. आता वगैरे कुठल्या अशा पालकाला वाटणार आहे का आपल्या मुलाला या ठिकाणी पोलिओ व्हावा वगैरे असं वाटणार आहे का, नाही ना, बिलकुल. म्हणजे हे तर चुकीचंच आहे की बाबा रे, ते पालकांवर कारवाई करणं चुकीचं आहे. दुसरं दिलेलं, राज्यात पोलिओ थेंब देणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई केली जावी. आता बघा, जे पोलिओ ड्राईव्हची इन्फॉर्मेशन द्यायला येतं ते काय डॉक्टर नसतात रे,
ते कोण असेल मग एखादे अनाउन्समेंट वगैरे रिक्षाच्या ऑटोचे ज्या ठिकाणी अनाउन्समेंट वगैरे ऑटोमध्ये स्पीकर वगैरे लावून त्याच्यावरून केली जाते. काही ठिकाणी बॅनर्स असतात, टीव्हीवर आपण या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघतोय आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे, म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून हे त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस दिलं जाते. परंतु जर त्या गोष्टीबद्दल ते पालकच अवेअर नसेल तर त्या डॉक्टरांवर कारवाई करणं हे काय होईल, चुकीचं ठरेल. याचा अर्थ दोन्हीच्या दोन्ही फॉलो होत नाही. उत्तर येणारे पर्याय चौथा, नायदर वन नॉर टू फॉलोज. कोणताही निष्कर्ष, कोणतीही कृती करेक्ट नाहीये, कुठलेही अनुसरण होणार नाही. ठीक आहे, हे आपलं उत्तर असेल. चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे, विधान दिलेलं आहे, वायू प्रदूषणाची वाढती पातळी शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करते. बघा, वायू प्रदूषणामुळे या ठिकाणी जे वायू प्रदूषणाची जी वाढती लेवल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तिथे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. आणि मग याच्यासाठी आपल्याकडे दोन कृती दिलेल्या आहेत. पहिली कृती दिली आहे, सर्व उद्योग जे आहेत ते शहराबाहेरील हद्दीत स्थलांतरित करायला पाहिजे. सर्व उद्योग बघा रे, आता सर्व उद्योग, प्रत्येक उद्योगामध्ये या ठिकाणी काय वायू प्रदूषणाचाच भाग असेल असंही नाही. मग शहरातील सर्व उद्योग बाहेर नेले तर असं होतंय का? नाही ना. म्हणजे ज्या गोष्टी बघा, हे तुम्ही बोललं म्हणजे झालं असं नाही रे. व्हॉट इज फिजिबल, काय शक्य आहे, काय गोष्टी होऊ शकतात याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे सर्व उद्योग जे आहेत ते शहराबाहेर हटवणं, स्थलांतरित करणं काय होईल, चुकीचं आहे आणि होणं शक्यही नाहीये त्या गोष्टी, त्यामुळे हे चुकीचं आहे. दुसरा दिलेला आहे बघा, सर्व सार्वजनिक वाहतूक वाहने सीएनजी वर धावण्यासाठी रूपांतरित करण्यासाठी परिवहन प्राधिकरणाने पावले उचलली पाहिजेत. या ठिकाणी बघा, सर्व वाहतूक वाहने, सर्व सार्वजनिक वाहतूक वाहने, आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीज ज्या आहेत आता त्या सीएनजी वर धावण्यासाठी स्थलांतरित केलं पाहिजे. हे देखील काय होईल इथे चुकीचं. आणि तुम्ही डायरेक्टली मग अझम करताय की बाबा रे, हे जे वायू प्रदूषणाची वाढती पातळी आहे ती कशामुळे होते, या सार्वजनिक वाहतुकीचे जे वाहने आहेत त्याच्यामुळे होते, किंवा काही मग इथे तुम्ही उद्योगे दाखवले, मग कशामुळे एक्झॅक्टली होते ते तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झाले का नाही. वायू प्रदूषणाची वाढती पातळी आहे, मग त्याच्यामध्ये ते काय कारण आहे एक्झॅक्टली, ते कारणही आपल्याला माहिती नाही. मग इथे उत्तर काय येणार आहे, नायदर वन नॉर टू फॉलोज. नायदर वन नॉर टू फॉलोज हे काय असेल तर आपलं इथे अचूक उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात प्रश्न क्रमांक 5. आता विधान दिलेलं आहे, कारागृह ए मधील कैदी खूपच धोकादायक आहेत. अच्छा, ते कारागृह ए मधील जे कैदी आहेत ते खूप धोकादायक आहेत असं म्हटलं जात आहे. आणि कोर्स ऑफ ऍक्शन दिलेत आपल्याकडे दोन. या दोन कोर्स ऑफ ऍक्शन पैकी कुठलं कोर्स ऑफ ऍक्शन इथे फॉलो होईल ते आपल्याला इथे बघायचंय. तर पहिलं आपल्याला माहिती अशी दिलेली आहे की बाबा रे, पहिलं असं दिलेलं आहे की तुरुंगात पहारा देण्यासाठी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले पाहिजे. डेफिनेटली, कारण बघ, कारागृह ए मधील जर कैदी जर खूप धोकादायक आहेत तर त्या तुरुंगात पहारा देण्यासाठी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले पाहिजेत, हे तर निश्चितपणे सत्य आहे. परंतु बघा, सम इनमेट्स शुड बी शिफ्टेड टू अ डिफरंट जेल, काही कैद्यांना वेगळ्या तुरुंगात हलवावं हे मात्र चुकीचं होईल. कारण बघा रे, आता जर कैदी खतरनाक आहेत, एका तुरुंगातून काढून दुसऱ्या तुरुंगात जर टाकले, बघा रे, एका ठिकाणावर काढून दुसरीकडे टाकले, त्यांचं काय या ठिकाणी जे म्हणजे डेंजरपणा जो आहे, डेंजरसपणा जो आहे तो कमी होणार आहे का नाही. एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी देतो. बघा, एक अॅनाकोंडा आहे, तो एका जंगलामध्ये राहतोय. तर आपल्याला माहिती आहे अॅनाकोंडा नाव म्हटलं तर विद्यार्थ्यांना किंवा सर्वांनाच भीती तर वाटणारच आहे की बाबा रे, जंगलात आहे, हे खतरनाक असणार आहे. तर त्याला एका जंगलातून सोडा. आता भरपूर सारे अॅनाकोंडा होते, मग त्यातले आता समजा 10 होते, 10 मधले 5 जर दुसऱ्या जंगलामध्ये नेऊन सोडले तर काय असं होणार आहे का ते तिथे म्हणजे त्यांचं दहशत जे आहे ते थांबवणार आहे, त्यांचं दहशत थांबणार आहे का? बिलकुल नाही. ते जसे होतं तसंच वागत राहणार. ते इथे डेंजरस होते, बाकी तिकडे गेल्यानंतर बाकीच्यांसाठी तिकडेही डेंजरसच राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या तुरुंगात त्यांना हलवणं काय या ठिकाणी त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये, ती कृती योग्य नसणार आहे. म्हणजेच इथे उत्तर येणार आहे ओनली कोर्स ऑफ ऍक्शन वन फॉलो. उत्तर काय येईल इथे, ओनली कोर्स ऑफ ऍक्शन वन फॉलोज. डन, अंडरस्टूड, समजला हा प्रश्न. 5वा प्रश्न क्लिअर, समजलं का? 5वा प्रश्न क्लिअर आहे प्रत्येकाला, लक्षात येते ना कशा पद्धतीने हे जे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने त्यांची उत्तरं जी आहेत ती काढली जातात. आलं का लक्षात? काही अडचण असेल तर विचारत जा रे, काही अडचण असेल तर नक्की विचारा. आता बघा, तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत काही,
ते आपण या ठिकाणी बघूयात की बाबा स्टेटमेंट अँड कंक्लुजन, विधान आणि निष्कर्ष यावर जर कधी इन केस जर प्रश्न विचारला तर तो कसं असेल, कसं त्याचं उत्तर द्यायचं. विधान आणि कृती, बघा लक्ष देऊन ऐका. विधान आणि कृती. आता एखादी गोष्ट असेल ठीक आहे, तर त्याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी काय निष्कर्ष कसं निघेल तो या ठिकाणी आपल्याला बघायचं. बघा आता ड्रॉइंग अ कंक्लुजन, निष्कर्ष काढणं. या ठिकाणी बघा काही या ठिकाणी पार्ट सांगितलेले आहेत की बाबा रे आपण निर्णय घेतो, एखादी निष्कर्ष काढतो, मग ते काय असणार आहे, तर ते काढण्याचे या ठिकाणी प्रोसेस सांगितलेले आहे. बघा गेटिंग फॅक्ट्स. दिस स्टेप इन्क्लूड्स आस्किंग क्वेश्चन लाईक हू, हाऊ, वेन, व्हॉट, वेअर. म्हणजे तो जो प्रश्न आहे त्याला बघा कोण, कसं, कधी, काय, कुठे असे जर प्रश्न विचारले तर त्या गोष्टीवरून आपल्याला एक निष्कर्ष जो आहे तो आपल्याला भेटू शकतो. नंतर इव्हॅल्युएटिंग द फॅक्ट्स दिलेले आहे. दिस स्टेप इन्क्लूड्स अनालायझिंग क्वेश्चन्स लाईक इज दिस फॅक्ट रिलेव्हंट ऑर सिग्निफिकंट, डज इट सपोर्ट द कंक्लुजन्स. असं त्याला प्रश्न, म्हणजे हे खरोखर या ठिकाणी आपण दिसतोय तर हे रिलेव्हंट आहे का, त्याच्याशी संबंधित आहे का, सिग्निफिकंट आहे का, असा प्रश्न आपण फॅक्ट शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे कंक्लुजनला सपोर्ट करतंय का या गोष्टी या ठिकाणी आपल्याला चेक करावे लागतात. त्याच्यानंतर बघा जे निष्कर्ष काढण्यासाठी बघा जे एरर्स आहेत ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारावे लागणार. जसं की इज द कंक्लुजन व्हॅलिड ऑर कन्सिस्टंट विथ द गिव्हन इन्फॉर्मेशन, आर देअर एनी लॉजिकल फ्लॉज इन द कंक्लुजन. म्हणजे हेही प्रश्न आपण विचारतो की बाबा खरोखर हे व्हॅलिड आहे का, कन्सिस्टंट आहे का, असं प्रश्न म्हणजे आपल्या माइंड मध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन्स विचारलाय इज द कंक्लुजन ड्रॉन इज फेअर अँड लॉजिकल, तो या ठिकाणी योग्य आहे का, तार्किक दृष्ट्या योग्य आहे का, या गोष्टीचा प्रश्न ते आपल्याला विचारणं गरजेचं आहे. म्हणजे माइंड मध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्या बाबतीने या ठिकाणी आपल्याला विचार करायचा. तर बघूयात आपण जर या ठिकाणी काय माहिती दिली आहे, कशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागणार आहे. बघा स्टेटमेंट दिलेली आहे की बाबा रे जर तो बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. आता स्टेटमेंट असं दिलंय की एखादा व्यक्ती जर बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होईल, बरोबर, एवढंच सांगितलंय. मग याच्यावरून कंक्लुजन की बाबा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी हुशार असणं आवश्यक आहे. बघा येस, जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, जर तुम्ही डेली अभ्यास केला, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुमचं सिलेक्शन होईल. असं जर मी म्हटलं तर प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करणं, मनापासून अभ्यास करणं हे सिलेक्शन होण्यासाठी गरजेचं आहे. या गोष्टी ठरतात ना, त्याच्यावरून निष्कर्ष काढू शकतो आपण. त्याचा अर्थ परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला बुद्धिमान असणं गरजेचं आहे, हुशार असणं गरजेचं आहे, हे आपल्याला इथे समजतंय. आणि ही विल पास द एक्झामिनेशन, तो परीक्षा उत्तीर्ण होईल किंवा तो परीक्षा क्लिअर करेल. आता तो बुद्धिमान असणं गरजेचं आहे, हे पास होईल हे काय झालं, एक आपण असंच यार अंदाज लावतोय, तो पास होईल, तो फेल होईल, हे काय झालं अंदाज. त्याचं हे रिलेव्हंट आहे का कंक्लुजनला, तो बुद्धिमान असेल तर तो परीक्षेत पास होईल असं सांगितलंय. मग हे रिलेव्हंट आहे का, नाहीये, नाहीये म्हणजेच काय झालं, हे फॉलो होत नाही म्हणजेच उत्तर येईल. केवळ निष्कर्ष एक जो आहे तो अनुसरण करतोय. पहिला पर्याय जो आहे तर पहिला पर्याय आपला इथे अचूक उत्तर असेल. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे. आता तुम्हाला लक्षात येईल एकदम की प्रॉपरली की बाबा कशा पद्धतीने हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. चला आता दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. काय वाटतंय, कसं उत्तर तुम्ही निवडणार आहात बघा. विधान दिलेलं आहे, पालक आपल्या मुलांच्या एलाइट एज्युकेशन साठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. म्हणजे अभिजात शिक्षणासाठी ते काही करायला तयार असतात असं या ठिकाणी म्हटलं गेलंय. त्याच्या बेसवर 2 कोर्स ऑफ ऍक्शन दिलेले आहेत. कुठलं कोर्स ऑफ ऍक्शन या ठिकाणी ट्रू आहे, व्हॅलिड आहे ते आपल्याला सांगायचं. बघा आजकालचे सर्वच पालक जे आहेत ते खूप चांगले आहेत. अच्छा बघा रे, ऑल पॅरेंट्स दीज डेज आर व्हेरी वेल ऑफ असं दिलेलं आहे, म्हणजे हे काय होईल रे, चुकीचं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे, parents have an obsessive passion for the perfect development of their children through good schooling. चांगल्या शालेय शिक्षणाद्वारे मुलांच्या परिपूर्ण विकासासाठी पालक वेळा पिसा असते, कुठली किंमत मोजण्यासाठी तयार असते. हे मात्र इथून कंक्लुजन नक्कीच निघू शकेल, कारण पालक आपल्या मुलांच्या अभिजात शिक्षणासाठी कोणती किंमत मोजण्यास तयार आहे असं जर सांगितलं तर याचा अर्थ कंक्लुजन दुसरा जो आहे तो रिलेव्हंट आहे आणि उत्तर आपल्याला भेटेल पर्याय दुसरा. यस पवन, रुचिता, करेक्ट उत्तर इथे पर्याय दुसरा, ओनली टू फॉलोज हे आपलं उत्तर आहे.
चला आता नेक्स्ट असं दिलेलं आहे, भारत हा बहुभाषिक देश आहे आणि हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. मग आता इथे काय दिलंय की ऑल इंडियन शुड लर्न मल्टिपल लँग्वेजेस. आता सर्व भारतीयांनी अनेक भाषा शिकल्या पाहिजेत असं कुठे कंपल्शन नाहीये की बाबा असं काही कंपल्शन आहे का की सर्व भाषा शिकल्या पाहिजेत किंवा भरपूर साऱ्या भाषा शिकल्या पाहिजेत, असं कुठेही कंपल्शन नाहीये. त्यामुळे हे चुकीचं होईल. आणि दुसरं दिलंय की बाबा रे हिंदी शुड बी लर्न टू बी अन इंडियन. बघा भारतीय व्हायला हिंदी शिकायला पाहिजे असंही काही नाही की बाबा भारतीय व्हायला हिंदी शिकलं पाहिजे. आता बरेचसे असे गुजराती त्यांना हिंदी येत नाही, बरेचसे असे तमिळ तेलुगूवाले जे लोक आहेत त्यांना हिंदी येत नाही, असं बऱ्याच भाषा आहेत ज्यांना हिंदी येत नाही, काहींना मराठी येत नाही असं. मग आपण जर या ठिकाणी विचार केला राष्ट्रीय भाषा हिंदी आहे म्हणजे प्रत्येकाला हिंदी यायलाच पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, हिंदी शिकायलाच पाहिजे भारतीय व्हायला असंही नाहीये. म्हणजेच काय झालं, कोणताही निष्कर्ष या ठिकाणी लागू पडत नाहीये. उत्तर येणारे दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत. पर्याय डी जो आहे तो चौथा पर्याय इथे आपलं उत्तर आहे, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर चौथा, प्रश्न क्रमांक चौथा. आता तुम्ही सांगा इथे काय वाटतंय उत्तर. बघा हल्लीच्या दिवसात कंपनी एक्सच्या टेलिव्हिजन सेटची विक्री वाढली आहे असं दिलेलं आहे आणि दोन कंक्लुजन्स दिलेत. तर कुठलं कंक्लुजन फॉलो होईल ते सांगायचं. बघा इतर कंपन्यांच्या टेलिव्हिजन सेटची विक्री कमी झालेली आहे. आता ही सेटची या टेलिव्हिजन सेटची विक्री वाढली असं नाही की बाकीच्यांची कमी झाली असं आहे का, नाही. आपण बघतोय की बाबा रे चला मार्केटमध्ये सोनीच्या, LGच्या, सॅमसंगच्या टीव्हीजला या ठिकाणी खूप मागणी आहे, त्यांच्या सेटची विक्री वाढली आहे. मग याचा अर्थ जे रेडमी आहेत, रिअलमी आहेत, TCL आहेत, विवो आहेत, जे काही या ठिकाणी बाकी कंपनीज आहेत, ठीक आहे, मग त्यांचे हिस्सेन्स आहेत, तर अशांची विक्री कमी झाली असं होतंय का, नाही ना. कोणाची तरी वाढली तर असं नाही की बाबा रे बाकीच्यांची कमीच झाली डायरेक्टली, नाही. म्हणजे तो कंक्लुजन नाही निघत आहे. आणि पूर्वी एक्स कंपनीच्या टेलिव्हिजन सेटची विक्री शून्य होती असं आहे का, नाही. म्हणजे हेही तिथे लागू पडत नाही. म्हणजे अगेन आपलं उत्तर काय येणार आहे, कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. पर्याय चौथा जो आहे तो चौथा पर्याय इथेही आपलं उत्तर येईल की दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाही. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 5वा, क्वेश्चन नंबर 5. आता विधान दिलेलं आहे बेरोजगारी जे अनएम्प्लॉयमेंट जे आहे हे देशातील दारिद्र्याचं एक मुख्य कारण आहे. अनएम्प्लॉयमेंट हे देशातील दारिद्र्याचं एक मुख्य कारण आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कंक्लुजन्स दिलेत आपल्याकडे, दोन कंक्लुजन्स आहेत. दोन कंक्लुजन्स पैकी या ठिकाणी पहिला कंक्लुजन दिलेला आहे, टू एंड पॉवर्टी इट इज रिक्वायर्ड टू क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. बघा दारिद्र्य संपवण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक आहे. बघा बेरोजगारी हे देशातील दारिद्र्याचं एक मुख्य कारण आहे. मग जर दारिद्र्य जर कमी करायचं असेल, संपवायचं असेल तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं गरजेचं आहे. यस, हे निष्कर्ष आपण काढू शकतो. आणि देशातील सर्व लोक बेरोजगार आहेत हे मात्र निश्चितपणे काही फॉल्स येईल. म्हणजेच आपलं उत्तर जे लागेल ते उत्तर लागेल आपलं केवळ आणि केवळ निष्कर्ष एक अनुसरण करत आहे. पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. अचूक उत्तर आहे आपला पहिला पर्याय. नेक्स्ट असं दिलेलं आहे, बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. बघा आपल्याला विधान दिलेलं आहे बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. आता सध्या आपल्याला दिसतंय, सध्या ही आपली सिच्युएशन हीच आहे, बाजारात भाजीपाला एकदम महाग झालेला आहे. मग याचा अर्थ असा आहे का भाजीपाला एक दुर्मिळ वस्तू बनत आहे, भाजीपाला दुर्मिळ वस्तू बनते का. आपण बघतोय प्रत्येक दुकानात भरपूर सारा भाजीपाला ठेवलेला आहे आणि किमती मात्र वाढलेल्या आहेत. मग दुर्मिळ असते तर सर्वांना भेटलेच नसते ना रे. म्हणजे हे तर चुकीचं आहे. आणि लोक भाज्या खाऊ शकत नाही. आता कितीही महाग झालं तरी लोकांना घेणंच, ज्या गोष्टी घेणं ते घेणंच आहे. तुम्ही पाहिलं असेल टोमॅटोचे दर एवढे वाढले होते तरी लोक घेणारे ते घेत होते ना. कांद्याचे दर किती कमी जास्त झाले, बटाटे कमी जास्त झाले, लसूण कमी जास्त झाले, तरी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घेतात. खाऊच शकत नाहीत, हे काय होईल, चुकीचं होईल. याचाच अर्थ उत्तर काय लागेल की सर इथे उत्तर लागेल दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अनुसरण करत नाहीत. पर्याय डी जो आहे तो चौथा पर्याय आपला अचूक उत्तर आहे. येस पवन, रुचिता करेक्ट उत्तर आहे. बघा आता तुम्हाला आयडिया आली. स्टेटमेंट अजम्पशन ही तुम्हाला क्लिअर झाला असेल, स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन ही क्लिअर झाला असेल आणि स्टेटमेंट अँड कंक्लुजन देखील क्लिअर नक्कीच झाला असेल. ठीक आहे, तर सेशन बघा संपल्यानंतर 5 स्टार रेटिंग फॉर कंटेंट टीचिंग इंटरफेस जरूर सबमिट करा. नक्कीच हे बरेच विद्यार्थ्यांसाठी नवीन पार्ट असेल, कारण बघा जनरली हे सर्वच स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये असे प्रश्न भेटतील असंही नाही. बघा बरेचसे महाराष्ट्रातील हे पुस्तके जे आहे ज्यांच्यामध्ये असे प्रश्न तर नाहीच आहेत.
तुम्ही बघितलं असेल, पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे चॅप्टर देखील त्याच्यामध्ये भेटत नाहीत असं आहे. तर तुम्हाला नवीन गोष्टी ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न नेहमीच राहतोय. बॅचमध्ये नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील आणि रेग्युलरली सेशन पाहत राहा. सायंकाळी 7चं जे आपलं सेशन असतं. थांबूया तिथेच. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.